एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. थांबा थांबा थांबा. अगं बाई तुम्ही सुरुवात केलीत का? सॉरी हा सॉरी. आज डोसे फसलेत ना माझे. हा मी तुझे डोसे? हो. हा म्हणजे काय झालं, राधा मला म्हणाली मी करते डोसे म्हणून. खरं तिलाच करायला द्यायला हवे होते ना. पण तिला मीच म्हंटल की अगं घाई आहे, मी डोसे करते, तू चटणी कर. मग राधाने केली चटणी आणि माझे नेमके डोसे फसले. राधा चटणी फार भारी आहे. मग आता मलाच ट्रेनिंग घ्यायला हवंय राधाकडून. मस्त मस्त एकदम अप्रतिम आहे चटणी. अगं असे कसे फसले तुझे डोसे? आता काय सांगू मी, फसले खरे. पण मी पोळ्या आणल्यात ना, चालतील ना तुम्हाला? अगं राधाने चटणीच एवढी झकास केली ना की त्याच्याबरोबर आम्ही हे डोसे सुद्धा खाऊ शकतो. पण मला चालतील पोळ्या. पोळी पोळी मी घेतो. हे घे. घना अरे घे ना पोळी. मी डोसे खातो. छान झाले. चटणी बेस्ट आहे. बाय राधा. अरे ही चटणी त्यांना खरं नुसतीच खायला चांगली आहे. आलेच मी. राधा ये राधा. पुरे 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 पुरे. अगं किती रडशील. हे बघ कोणतरी येईल. हा शांत हो बरं, शांत. आई मी फसवणूक केली ना तुमची. आय एम सॉरी. मी असं करायला नको होतं. मी नाही, मी खरं सांगते मी खूप ढ आहे या सगळ्या बाबतीत. आय एम सिरियसली सॉरी. काही तू कोणाची फसवणूक वगैरे केलेली नाहीस आणि एवढ्या सगळ्या बाकीच्या गोष्टीत इतकी हुशार आहेस तू. एखाद्या गोष्टीत असलीस ढ म्हणजे थोडी कमी हुशार असलीस तर काय बिघडतंय? पण तरी आई माझं चुकलंच ना. मी तुम्हाला एवढं म्हणाले की मदत करू का, आणि मी एवढा सगळा राडा करून ठेवलाय. राधा पण आई मी तुम्हाला खरं खरं सांगू का, ही सगळी आयडिया माझी नव्हतीच. हो कसली? तुम्हाला मदत करायची. म्हणजे आई मला घनश्याम म्हणाला की तू आईला जाऊन नुसतं विचार की मी काही मदत करू का. त्यावर तुम्ही असं मला म्हणाल की तू काही मदत करू नको कारण तुला ऑफिसला जायला उशीर होईल. पण तुम्ही अचानक मला म्हणालात की तू जाऊन डोसे कर म्हणून. पण आई घनश्याम मला काही म्हणेल ना, पण मला जर डोसे करता येत नव्हते तर मी तुम्हाला असं म्हणणं ही माझी नैतिक चूक नाही का आई? हो हो हो. तू आधी शांत हो बरं. शांत हो. या घनाला काय जातंय काहीतरी सल्ले द्यायला. त्याला थोडं तरी काही येतं का यातलं? मग त्याची कोणी परीक्षा घेणार नाही ना, मग तुझी तरी काय घ्यायची? आता काही कुठे बोलू नकोस. तू कोणाला सांगू नको, मी सांगत नाही. आपल्या दोघीतलं सिक्रेट आहे. तू आधी डोळे पुस आणि अजिबात काळजी करू नकोस. थोड्या दिवसात तुला अशी तरबेज करेन ना, तुला स्वयंपाक येत नाही हे कोणाला कळणार सुद्धा नाही. होय मग तुला आवडेल ना शिकायला? हो. नाही मला येईल का? अगं न यायला काय झालं,
एवढ्या सगळ्या गोष्टी येतात तुला. मग स्वयंपाक काही कठीण नसतो ग. नक्की येईल अगं. आणि आईने शिकवले ना की मुलीला पटकन येतं सगळं. राधा वहिनी, काय ग, काय हवं तुला? चटणी खूप छान झाली होती. माई आजीनी तर एका दमात मस्त केली आणि मी पण अशी पहिल्यांदाच खाल्लीये. माई आजी म्हणत होत्या राधाच्या हाताला खूप चव आहे. आहेच. राधा वहिनी, मला शिकवशील ना? अहो शिकवेल ना. न शिकवायला काय झालं? काय ग, शिकवशील ना राधा? हा हो म्हणते, शिकवेल शिकवेल. तू कशाला आलीयस इथे? मी चटणी द्यायला आले होते. बर बर देते. राधा चटणी दे ग. आवडली ना सगळ्यांना? चटणी दे, चटणी दे. हा देते दे. ते पातेलच घेऊन जा. आणि डोसे हवेत का? नको, पोळ्याच खातात सगळेजण. बर बर जा जा. हे अगं पुरे आता जरा हसून दाखव मला. ते संपले सगळे टिश्यू. पुरे पुरे. हे काय, दुधी हलवा? चटणी आहे ती. अरे हो, चटणी. आणि चटणी बरोबर काय? चटणी आणि पोळी? अरे हे काय घाण्या? नाही, यासोबत इडली, डोसा, मेंदूवडा वगैरे काहीतरी असतं ना, ते कुठे आहे? एकतर मेंदू वडा असं काही नसतं. हा, मेदू वडा असतो. मेंदू घालून कसा काय वडा बनणार, नाही का? ए घना घना घना, भेजा फ्राय असतो ना, मग मेंदूड असायला काय प्रॉब्लेम आहे? काय रे? पण घण्या काय म्हणा, चटणी एक नंबर झाली, सॉलिड, झकास. घण्या वहिनींनी केली ना? हो. ए घना, खरं सांगू, तुझं आणि वहिनींचं प्रेम उतरलंय रे चटणीत. सांग वहिनीना. चटणी आईने केली. हा जो आता ऑ झालाय ना, त्या ऑने भरभर खा आणि लगेच कामाला लागा प्लीज दोघेही. घना मी काय म्हणतो, मला कल्पना सुचली आहे. तुला कसं वाटतं बघ, ही चटणी आम्ही घेतो, खाली उडप्याच्या हॉटेलात जातो, मेंदू वडा विकत घेतो, चटणी संपवतो, डबा तुला आणून परत देतो आणि काम सुरू लगेच. मस्त. जा. मेंदू वडा. मला कळतच नाही, हे माझ्याकडे कामाला आहेत का मी ह्यांच्याकडे? ये ग ये. हाय पप्पा. हो, कशी असो? मी बरी. बरं मला सांग, काय झालंय? एवढं टेन्शन आलंय मला. त्यात बेबी कडाडली. तरी तुला मी सांगत होते सगळा स्वयंपाक तिला शिकवून ठेव, तुझ्यामुळे शेफारली ती. किती किती ग, अगं नेहमीपेक्षा जास्त बोलली मला. बरं काय झालं सांग मला. सांगणार आहे पप्पा. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगायचं म्हणूनच आले ना इकडे. आता फोनवर नसतं का सांगितलं? अरे बापरे, असंही झालंय का? काय काय झालंय? सावकाश सावकाश सावकाश. पप्पा, एवढं काय टेन्शन घेताय? तेवढी काळजी आहे चेहऱ्यावर. तुम्ही ना अगदी पप्पा आमच्या आईंसारखं वागताय आता. त्यांना म्हटलं ना की तुमच्याशी जरा बोलायचं, ते एवढ्या टेन्शन मध्ये येतात त्या. आणि खरं तर आपल्याला काहीतरी साधंच बोलायचं असतं. तसा झालाय तुमचा चेहरा आईंसारखा. काय झालं पप्पा? सासरच्या माणसांची उदाहरणं द्यायला लागलीस, हळूहळू तिकडची व्हायला लागलीस तू. मला वाटलंच होतं तुम्ही असा काहीतरी विचार करणार. अहो पप्पा, आपण ज्यांच्या बरोबर राहतो ना, त्यांचे उल्लेख येतात सतत बोलताना, सतत त्यांची उदाहरणं दिली जात. मी शाळेत असताना नाही का तुम्हाला सांगायचे, माझ्या बेंचवर बसणाऱ्या मैत्रिणीबद्दल, तिने काय घातलं होतं, काय आणलं होतं डब्याला, सतत बोलायचे. तसंच आहे, मी तिकडे राहते की नाही म्हणून त्यांचं उदाहरण आलं तोंडात. नाही नाही, तू वागतेस ते बरोबरच आहे, त्यात चूक काही नाही. बरं ते जाऊ दे, काय झालं मला सांग. ग मला एवढं टेन्शन आलं होतं, तू बोर्डाच्या परीक्षेला गेलीस तेव्हा जेवढं आलं होतं ना, त्यापेक्षा जास्त. पप्पा, मला डबल टेन्शन आलं होतं. मी सहज आईनं म्हटलं की मी तुम्हाला मदत करू का? ताई चक्क हो म्हणाल्या. त्या म्हणाल्या की मदत नको करूस, त्यापेक्षा तू डोसे टाक, मी चटणी करते. मग काय, तुम्हाला माझं पाककौशल्य माहितीच आहे. मी आधी गॅस मोठा केला तर डोसे करपायला लागले, म्हणून मी गॅस कमी केला तर डोसे कच्चे निघाले. मला काही सुधरेच ना, एवढा राडा घातला मी किचन मध्ये. आणि मग तुम्हाला फोन केलास? हो, पण तिथेही नीट बोलता आलं नाही. पप्पा, मी इथे असते ना आणि असं झालं असताना तर सगळा राग मी तुमच्यावर काढला असता. तवा खराब आहे, पीठ चांगलं नाहीये, पण तिथे तोही स्कोप नव्हता ना. अगं मग फायनली काय झालं काय डोशांचं?
आई विचारू नका, अत्यंत घाणेरडे, भयंकर, खूप वाईट डोसे केले मी. माझंच चुकलं ग. तुला आधी शिकवायला हवं होतं मी, म्हणजे अशी त्यांच्या घरी तुझी फजिती झाली नसती. पण पप्पा, माझी फजिती नाहीच झाली. म्हणजे आमच्या आईंनी काय केलं असेल? घरातल्या सगळ्यांसमोर आई असं म्हणाल्या की ते बिघडलेले डोसे त्यांनी केलेत आणि चटणी राधानी केली. हो, सगळेजण चटणीसाठी माझं एवढं कौतुक करत होते जे मी केलीच नव्हती. म्हणजे माझं जसं जसं कौतुक होत होतं ना, तसं तसं माझं गिल्ट वाढत होता. पप्पा, आईंमुळे ना माझी एक गोष्ट लक्षात आली. सतत सतत दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा ना त्या चुका पोटात घेणं खूप जास्त महत्वाचं असतं. आई अशीच असते बेटा. मुलांच्या चुका ती अशीच पोटात घेते. लहानपणापासून तुला आईचा सहवास नाही ना, म्हणून तुला या गोष्टी माहित नाहीत. पण माहेरच्या मायेनं जपणारं सासर तुला आता मिळालंय, याचा खूप आनंद झाला मला. ते सासर आता जपण्याची जबाबदारी तुझी आहे बघ. राहता राहिला स्वयंपाक तो काही मी शिकवीन ग, त्यात काही फारसं कठीण नाही. डोंट वरी. मी शिकेन आता स्वयंपाक. मला स्वयंपाक आला ना तर आईंना खूप आनंद होईल. आणि पप्पा, आई म्हणाल्यात मला, त्या शिकवणार आहेत मला स्वयंपाक करायला आता. आई शिकवणार. घनश्याम, प्राची आत्या आणि पप्पा मला सगळं सांगतात. म्हणजे घरातल्यासारखंच आहे ना मी. कधी कधी मला असं वाटतं ना की मानव गोखलेच्या ऐवजी आपण नाव बदलून मानव देसाई करावं. अरे काय सेंद्र मी बरं यार तुझा. तुला बघून वाटतच नाही की तू राधाला भावासारखा आहेस. घनश्याम, तुमचा जो हनीमूनला न जाण्याचा निर्णय ना, तो पटलाय मला. मस्त. हो ना? अरे तेच तर यार. आणि मला ना तो कॉन्सेप्टच पटत नाही. म्हणजे दोन व्यक्ती स्वतःचं घर सोडून कुठल्या तरी निसर्गरम्य ठिकाणी जातात आणि विचित्र वागतात रे प्रवासात सुद्धा. म्हणजे त्या व्यक्ती जशा असतात ना तशा त्या तिकडे गेल्यानंतर वागत नाहीत. म्हणजे एखादी शांत व्यक्ती असते ना, तर ती थंड हवेच्या ठिकाणी गेली, बर्फ बघून ती बर्फ एकमेकांना फेकून मारतात. समुद्रकिनारी गेली तर वाळूवर खेळतात, वाळू फेकून मारतात. आणि त्यांना वाळू फेकून मारणं, बर्फ फेकून मारणं म्हणजे त्यांना एन्जॉयमेंट वाटते, यु नो. आणि परत आल्यानंतर ती व्यक्ती पूर्वपदावर शांत. त्यामुळे काय होतं ना की राधाची फसवणूक, आय मीन त्या मुलीची फसवणूक केल्यासारखं होतं ना, की तिला असं वाटतं की आपला नवरा सॉलिड आहे, पण तिला जेव्हा कळतं की हा आपल्या ताटाखालचं मांजर आहे तर तिचा मूड ऑफ होतो ना. हे मानव यार, तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही यार की तू विचार करत असशील. मस्त मस्त ना. आणि सेम झालं ना आता सेम झालं. मी आणि राधा लग्नाच्या पहिल्या रात्री ना, ऐक ना, सेम झालं आहे ना. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा रूम मध्ये आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मला जास्त अशी लागतो आणि राधाला कमी. पण हे तू तुझ्या बाबतीतलं काय सांगतोय? सगळ्यांच्या बाबतीत असं होतं. हो का? हो, सुरुवातीला सगळे एकमेकांशी गोड वागतात, पण नंतर एकमेकांच्या जीवावर उठतात. नाही, माझं राधाचं असं होणार नाही. कारण नाही, तुमचंही तसंच होणार आहे. म्हणून तर मी म्हणतो ना की कशाला हनीमून. बरोबरच आहे. आय अग्री विथ यू. लोक हनीमूनला जातात, तिथून काय काय आणतात, शाल, छत्री, पंखा, शंख शिंपले, गारगोट्या. तेच काही वर्षांनी एकमेकांना फेकून मारतात. रॉंग. काय सांगतो यार मानव, यार क्या बात है यार, क्या बात है. तू पहिला भेटलास ना मला हे सगळं सांगणार. तू मिलो यार, तू भेटत जा मला. का तू भेटलास ना असं तू मला मॉरल सपोर्ट देतोस राव. त्यामुळे तू प्लीज मला भेटत जा. थँक्यू.
तू बोल यार, तुला काय पाहिजे? तू बोल, मी खुश आहे तुझ्यावर. तू बोल, काय पाहिजे तुला? घनश्याम, मला जे हवंय ते तू कधीच देऊ शकणार. अरे देतो ना. काय पाहिजे? पिझ्झा पाहिजे तुला? पिझ्झा देऊ आपण. नाही आपण पिझ्झा देऊ. ऐक 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 एकदा ना. ओके. जो धुन तार से निकली वो सबने सुनी, जो सांसों से गुजरी वो किस दिल को पता, किस दिल को पता. क्या बात है, क्या कसला करतो यार तू. क्या बात है, लय भारी. अर्जुन रामपाल येते. अर्जुन रामपाल. अर्जुन रामपाल. अल्लाह, सेम अर्जुन रामपाल यार. I am going to suspend you for next 2 weeks. तुझी रजा मंजूर केलेली आहे मी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा, हे वाक्य कधी ऐकलंस का? माहिती आहे का तुला? वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ एन अप्रोचिंग नर्वस ब्रेकडाउन इज द बिलीफ दॅट वन्स वर्क इज टेरिबली इम्पॉर्टंट. ऐकलंयस? नाही सर. आत्ता सांगितलं मी तुला. आत्ता ऐकलंस का नाहीस? हो, आत्ता ऐकलं. हा, मग तुला काय तुझा काय नर्वस ब्रेकडाऊन करून घ्यायचा आहे का? आयुष्यात फक्त काम आणि कामच महत्वाचं मानणं हा सुद्धा एक मानसिक आजारच आहे. नाही, पण माझं असंच काही नाहीये सर. मग कसं आहे तुझं? कसं आहे? मी काय ऐकतो की तू आणि घनश्याम हनीमूनला जात नाही आहात, आणि त्याचं कारण काय? तर ऑफिसमध्ये असलेलं तुझ्यावरचं वर्कलोड हे कारण आहे. सर पण काय काय पण काय? एक शब्दही बोलू नकोस. आय एम हर्ट. मला प्रचंड संताप आलेला आहे तुझा. मी काही तुला सुट्टी दिली नसली. तू अतिशय लाडकी मुलगी आहेस म्हणून तुला मी हे सांगतोय. नाही सर, मला माहिती आहे. म्हणजे मी तुमच्याकडे आले असते आणि बोलले असते तर तुम्ही सुट्टी दिली असतीत मला. पण ऑफिसमध्ये खरंच खूप काम आहे आणि मलाच नसतं आवडलं. त्यामुळे इट्स ओके सर. इट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. नाही, इट्स ओके. तू ठरवलंस ओके. इट्स नॉट ओके ॲट ऑल. ही काय पद्धत आहे वागण्याची? हे असं तू वागते आहेस याची पनिशमेंट म्हणून आय एम गोइंग टू सस्पेंड यू फॉर नेक्स्ट 2 weeks. तुझी रजा मंजूर केलेली आहे मी. नाही सर, मला नको आहे रजा. रजा दिलेली आहे मी तुला. नाही सर, मला उपयोग नाही आहे. नको, ही तुझी रजा. पण सर, घनश्यामला खूप काम आहे सर. म्हणजे तो नसेल तर मी एकटी नाही ना जाऊ शकणार आमच्या हनीमूनला. त्यामुळे मला नका देऊ रजा सर, प्लीज. घनश्यामच्या बॉसला माझ्याकडे पाठवून दे. तो कशीच सुट्टी देत नाही मी पाहतो. हनीमूनला सुट्टी देत नाही. मला नंबर देतो. मला त्याचा नंबर द्या. ऍक्च्युली ही इज अ फ्रीलान्सर. म्हणजे त्याची स्वतःची फर्म आहे ना, आणि त्याला पण कामाचं खूप प्रेशर आहे सर आता. सो मला वाटलंच होतं हे तुझंच डोकं असणार आहे. काम आणि फक्त काम. बिचारा घनश्याम. हे त्याला एन्व्हलप दाखव. एका झटक्यात सगळी कामं बाजूला टाकून पळत पळत येईल तुझ्यासोबत तो. नाही पण सर, मी काय म्हणते. नाही, काहीही सांगू नकोस. डोंट गिव्ह मी एनी एक्सक्यूज. आणि हे जर तू असंच बघणार असेल तर सस्पेन्शन राहू दे. तुला कामावरनं आत्ता इथेच काढून टाकेन मी. नाही सर, नको सर, प्लीज. काय नको? देसाई साहेबांना मी शब्द देऊन बसलोय तुला रजा देणार आहे म्हणून. ओ ओके. हे सगळं तुमचं आणि माझ्या पप्पांचं ठरलंय का? हो. हे नाही 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 म्हणजे ग्रेट. ओके, मग काय प्रश्नच येत नाही. देसाई साहेबांना रागवायचं नाही. हा, नाही सर, मी का रागवेन पप्पांना. थँक्यू सर. मला ना खूप आवडलं आत्ता हे जे सगळं झालं ते. हो ना? खूप छान. थँक्यू सो मच सर. वेलकम. बाय.
मनात जायची इच्छा होतीच, हसली. गुड 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 गुड. राव राव. 15 दिवसांची सुट्टी मिळाली ना. हो. मग आता जाणार ना. हो बाबा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मुझे आपसे बात ही नहीं करनी है. हाँ. नहीं नहीं, जब आपको पता है तिखट चालत नहीं आपल्याला तर खायचं कशाला. नहीं 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 नहीं, आप मेरी बात कभी सुनते हैं. नहीं, मैं अभी एक काम करती Thank you. हूँ, मैं यहीं रह जाती हूँ. दादाकडेच राहते मी आता. Thank you, thank मग you. बसा तिकडे एकटेच तुम्ही. थँक्यू. हाँ अरे नहीं नहीं, वैसे भी आप यहाँ वहाँ घूमते रहते हैं ना. हाँ नहीं नहीं, मैं रखती हूँ फोन अभी. बेबी गुड न्यूज आहे. बेबी गुड कसली न्यूज काय आहे. गुड न्यूज नाही, कसलं काय. या माणसाला माझी काही किंमतच नाही. मी इथे राहते म्हणजे ते खुश झाले. ते एक तर स्वतः फोन करत नाही, मी फोन केल्यावर काही विचारत नाही. झालं. माझी न्यूज तू फक्त ऐक, क्षणार्धात तुझा राग सगळा निघून जाईल बघ. काय सांगणार आहेस तू मला. काहीतरी नवीन पदार्थ बनवला असशील त्या सुगरण मध्ये बघून. मला थोडा वेळ असं चिडून बसायचं आहे. नाही मी आधी बातमी सांगतो, मग तू चिडून बस. हे बघ, सोनावणे सरांनी राधाची रजा मंजूर केलेली आहे. आता 2 जण हनीमूनला जाऊ शकतात. हा. हा. क्या मग क्या बात आहे दादा. वा वा, आहे का नाही? कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यात कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्यांदा मला ही आधी देवकी वहिनीनं सांगितलं. काय खुश होतील त्या म्हणून सांगू मी तुला. उड्याच मारायला लागतील ना तिकडे. नाही वा 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 वा, क्या बात आहे. थांब ना जरा, मला फोन करू दे ना. काय आई. राधा, तुझे बॉस किती चांगले आहेत ग. हो, 15 दिवसांची सुट्टी मिळाली ना. हो. मी ऍक्च्युली सांगणारच होते तुम्हाला, पण आमच्या पप्पानी घाईघाईनी फोन करून सांगितलं असेल ना तुम्हाला. मग आता जाणार ना. हो बाबा. घनश्याम. अरे वा, आलाच की गणा. या या या. बसा बसा. काय ग. अहो बसा हो. बैस रे. काय ग आई. गणा, आता काहीच अडचण नाहीये. आता तू सुद्धा तुझी सगळी कामं ऍडजस्ट कर आणि 2 जाऊन या केरळला. हा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.